कपड्याचा व्यवसाय असा आहे तो खूपच कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमचा चालू होतो। जर तुम्हाला घरातून करायचं असेल किंवा दुकानातून करायचं असेल, पण घरात आणि दुकानात या दोघांमध्ये खूप फरक आहे। ते म्हणजे की कसं ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्हाला घरातून सुरू करायचं असेल किंवा दुकानात तुम्हाला सेटअप करायचं असेल तर दोघांमधला फरक काय असणार आहे आणि तुम्हाला किती खर्च लागू शकतो, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही कुठलं प्रॉडक्ट ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता, थोडीशी आज माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर मंडळी, मी तुम्हाला सांगणार आहे, आपण बिझनेस जर स्टार्ट करण्याचा विचार करत असाल तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही घरातून बिझनेस स्टार्ट करत असाल तर त्याची तुम्हाला म्हणजे काय काय नियम आणि काय काय अटी असणार आहे ते लक्षात घ्यायचं गरज आहे। म्हणजे की जर आपण घरातून जेव्हा स्टार्टअप करत असतो तेव्हा आपल्याला रूम रेंट किंवा लाईट किंवा आपल्याला टेबल्स वगैरे याचा आपल्याला खर्च नाही लागत। आणि येणारा कस्टमर जे आहे ते आल्यानंतर त्याला असं प्रॉपर एकदम तुमच्या घरात जो पहिला दुसरा तुमचा कुठलाही रूम असेल त्यामध्ये प्रॉपर सेटअप असलं पाहिजे। कसं असं ना, जेवढं तुमचं सेटअप चांगलं असलं तेवढं कस्टमरलाही फ्रेश वाटतं आणि जेव्हा कस्टमर येईल तेव्हा तुमच्याकडून ती व्हरायटी जे मागेल ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। भले तुमच्याकडे एका रूम मध्ये एवढं सर्व काही येणार नाही, पण तरी तुम्ही थोडंफार कस्टमरांच्या हिशोबाने आपल्याकडे कलेक्शन ठेवा। म्हणजे की अगोदर स्टार्टिंग जेव्हा तुम्ही बिझनेस सुरू करतात, जेव्हा महिला घरातून बिझनेस चालू करतात ना, तेव्हा ते प्रॉपर आपल्याला जो घरात बिझनेस आहे त्याला वेळ नाही देऊ शकत। म्हणजे की कसं असतं, त्यांच्याकडे मुलं असतात, त्यांना चूल पण सांभाळायचंय, मुलांकडे लक्ष द्यायचंय, परत आपल्या मिस्टरांना टिफिन वगैरे त्यांची तयारी वगैरे, म्हणजे छोटे मोठे आपल्याला एक शॉर्टली सांगायचं की त्यांना घरातले सुद्धा कामं करायचे आणि त्यांना बिझनेस सुद्धा सांभाळायचा आहे। तर मग ते दोघं कंबाईन त्या गोष्टी होत नाही, प्रॉपर आपण व्यवसायाला वेळ देत नाही। पण तुम्हाला जर व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर ह्या गोष्टी खूप तुम्हाला समजून घेण्याचं गरजेचं आहे। आता राहिला आपला बिझनेसची गोष्ट, तर बिझनेस मध्ये कसं असतं, तुम्हाला कपड्याचं नॉलेज असलं पाहिजे। नॉर्मली आपण म्हणजे की बघत असतो डेलीच्या आपण ज्या साड्या युज करतो, साड्यांमध्ये वेगवेगळे फॅब्रिक येतात। आपण नाईटी युज करतो तर नाईटीतले पण आपल्याला वेगवेगळे फॅब्रिक आपल्याला माहिती असतात, कॉटन आहे, रिओन, होजरी, अल्फाइन, हे बेसिक मटेरियल आहे। तर यांचा जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही व्यवसाय करू शकता। आणि दुसरं तर मेन म्हणजे की तुम्ही तुमच्या जो एरिया आहे, आजूबाजूच्या महिला आहेत, त्यांचं तुम्हाला माहिती असली पाहिजे। म्हणजे की कसं आपण कस्टमर आल्या कस्टमरला आपण सांगू शकतो की हो, याच प्रकारे तुम्हाला मटेरियल हवं होतं तर ते माझ्याकडे आहे आणि क्वालिटी सुद्धा बेस्ट आहे। आणि महत्वाचं म्हणजे की तुमच्या बोलण्यात सुद्धा तेवढं कॉन्फिडन्स असलं पाहिजे। महत्वाचा पॉइंट हाच आहे, कारण की कस्टमर कसं असतं आणि महिलांची सवय असते 10 ते 12 दुकान फिरून ते तुमच्याकडे आलेले असतात, तर त्यांना माहिती असतं की यांच्याकडे ती क्वालिटी आपल्याला मिळणारच आहे। तर तुम्ही क्वालिटी सुद्धा मेंटेन करा, व्हरायटी सुद्धा तुम्ही मेंटेन करा आणि त्यातल्या त्यात कमीत कमी प्राइसचे तुम्ही सर्व कलेक्शन ठेवा। कारण की महिलांना स्वस्तात आणि मस्त प्रत्येक कलेक्शन हवं असतं। म्हणजे ते कपडा असेल किंवा भांडे असतील किंवा अदर दुसऱ्या काही वस्तू असतील, त्या त्यांना खूपच कमी दरामध्ये चांगली क्वालिटी लागत असते। तर दुसरा आपला पॉइंट असणार आहे, जे म्हणजे की ज्यांना दुकानातून स्टार्टअप करायचं आहे। आता ज्यांचं दुकान आहे, आता बरेच लोक रेंटने स्टार्टिंगला दुकान घेतात, कारण की बऱ्याच लोकांना असं असतं की एक इम्प्रेशन पडतं जेव्हा आपण पूर्ण सेटअप दुकानाचं करत असतो, त्यामध्ये आपल्याला प्रॉपर ज्या रॅक वगैरे असतात, लाइटिंग असते, हे आपल्याला प्रॉपर सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण की कसं असतं, जेव्हा दुकान आपण सेट करत असतो तर आपल्याला पहिलेच ओळखायचा असतो की या एरियामध्ये दुकान चालेल की नाही आपली, किंवा अदर दुसऱ्या दुकानात तुम्ही दुसऱ्या एरिया तुम्ही रिसर्च करा। कारण की कसं असतं, जेवढं तुमचं रिसर्च असणार आहे तेवढं तुमच्यासाठी बेस्ट असतं। कारण की कुठलेही कस्टमर तुमच्याकडे आले तर त्यांना वाटलं पाहिजे की हा प्रॉपर याच ठिकाणी जास्त गर्दी असते, म्हणून तुमच्याकडे कस्टमर हमखास येतील। आणि कसं असतं, तुमच्या दुकानात जर तुम्ही स्टार्टअप करत असाल तर तुम्हाला लाईट प्रॉपर असणं गरजेचं आहे, टेबलाचं जे आहे फिनिशिंग ते प्रॉपर असणं गरजेचं आहे, तुम्ही कपडा कसा ठेवत आहात, व्हरायटीज कशी ठेवत आहात यावर सुद्धा महत्वाचं आहे। आणि जेव्हा आपण रेंटने जेव्हा दुकान घेतो तर त्याचा सुद्धा आपल्याला खर्च काढायचा असतो, लाईट बिलचा खर्च काढायचा असतो, तर तुम्हाला प्रॉपर सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। आता दुकान आणि घर यांचा दोघातला तुम्हाला अंतर समजलं असेल की बिझनेस तुम्ही कुठून करू शकता। पण माझं पर्सनली मत आहे, जर तुम्हाला स्टार्टअप करायचा असेल कपड्याचा बिझनेस तर घरातून स्टार्टअप करा। नक्कीच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका। तर तोपर्यंत नमस्कार।